आणि मिलिंद गावडे, तर कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघाची बंटी बद्रिके, आशुतोष चव्हाण, रुपेश तांडेल, राजा नाटेकर, सोनू कन्नडे, रोहन साळगावकर, राजेश गोसावी, साजू नाईक, प्रणय गावकर, किरण शिरवलकर आणि साहिल वांगणकर हे आपल्याला दोन्ही संघातील खेळाडू पाहायला मिळत आहेत. सलामीची विनीची जोडी मैदानावरती प्रवेश करते. ब्लू थंडर्स गोवा क्रिकेट संघाची अर्थात पहिलं षटक. दोन्ही संघांचा अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये अपेक्षित. ब्लू थंडर्स गोवा क्रिकेट संघ आणि कीर्ती स्पोर्ट्स मोरे क्रिकेट संघ. पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. कोकण नाऊ सुपर पॉवर प्ले षटक. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये सर्वच्या सर्व खेळाडू हे क्षेत्ररक्षणासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पहिलं जोखीमग्रस्त असं षटक हाताळलं जात आहे ते कीर्ती स्पोर्ट्स मोरे क्रिकेट संघाकडनं. बहुधा गोवा राज्यातील अष्टपैलू खेळाडू या गोलंदाजीच्या आक्रमणावरती पाहायला मिळतोय मिस्टर रोहन साळगावकर. रोहन साळगावकर एक खूप मोठं नाव. प्रदीप सर, पुन्हा एकदा आपण सर्वांनी स्वागत करूया. या दोन संघातील सगळं मातब्बर खेळाडूंचं कीर्ती स्पोर्ट मोरे संघ टॉस जिंकतोय, क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. ब्लू थंडर गोवा संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण देतोय. सिद्धेश राठोड त्याच्या साथीला गौरेश सावळ देसाई ही जोडी मैदानावरती. पहिल्या चेंडूवर सिद्धेश थोडासा पुढे सरकतोय. मिड ऑफला क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. पहिल्या टप्प्यानंतर चेंडूवर नियंत्रण मिळवलं जात आहे. दुसऱ्या चेंडू धावेसाठी पावलं वळवली जात आहेत आणि जोपर्यंत थ्रो विकेट किपरच्या दिशेने पोहोचतोय 2 धावे निशी सिद्धेश राठोड आपल्या खात्याची सुरुवात करतोय. या स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी ब्लू थंडर गोवा संघाला हा सामना जिंकणं खूपच महत्त्वाचं. रविवारच्या 19 तारीखच्या दिवसासाठी आपल्यासाठी क्वालिफाय होण्यासाठी कीर्ती स्पोर्ट मोरे संघासाठी सुद्धा हा सामना जिंकणं खूप महत्त्वाचं. खराब चेंडू फाईन लेगच्या डोक्यावरून हुकचा फटका. व्हेरेनियम षटकार. अतिशय सुरेख देखना फटका म्हणावा लागेल. चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा फलंदाज उजव्या इष्टीवरती जातोय आणि जे खाली क्षेत्र होतं त्या क्षेत्रामध्ये फटक्यांची निवड करतोय. धावांचा श्री गणेशा आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावर 8 धावा बिनबाद धावफलकावरती. पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. तो रोहन साळगावकर गोलंदाजीच्या आक्रमणावरती. यष्टीरक्षक नक्कीच त्याला थोडीशी चर्चा सल्लामसलत आपल्याला पाहायला मिळतोय आणि चर्चा झाल्यानंतर सामन्याला सुरुवात होत आहे. कॉलेज एंडकडनं रोहन साळगावकर गोलंदाजीच्या आक्रमणावर. रोहन साळगावकर, गौरेश सावळ देसाई, सिद्धेश राठोड हे खेळाडू एकमेकाच्या साथीने एकमेकाच्या विरोधात सुद्धा बऱ्याच वेळा खेळले असते. आणि पहिल्या षटकात क्षेत्ररक्षकांची पाबंदी. कोकण नाऊ सुपर पॉवर प्लेचं षटक. 11च्या 11 खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये आणि याचा फायदा उठवताना व्हेरेनियम चौकार सिद्धेश राठोडच्या बॅटमधून सांघिक 12 धावसंख्येवर. सांघिक धावसंख्या धावफलकावर वधारली जाते. दुहेरी अंकांमध्ये 12 धावा बिनबाद धावफलकावरती. पहिलं षटक कोकण नाऊ सुपर पॉवर प्ले षटक. मात्र या षटकामध्ये आक्रमण होतंय. विचार विनिमय करण्यास भाग पाडतोय तो फलंदाज सिद्धेश राठोड. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. रोहन साळगावकर एका महागड्या षटकाच्या सुरुवातीनंतर पहिल्या 3 चेंडूनंतर दिशेत थोडासा बदल करतो. यावेळी मात्र राऊंड विकेट गोलंदाजी. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. 1 धाव फक्त खर्च आणि एकेरी धावेनिशी धावसंख्या होते ती 13 धावा. अतिशय सुरेख यावेळी रणनीती बदलतोय तो रोहन साळगावकर. पंचांच्या उजव्या साईडने मारा केला. चेंडूचा टप्पा उजव्या इष्टीवरती आणि एकेरी धावसंख्येने 13 धावा बिनबाद धावफलकावरती. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ब्लू थंडर्स गोवा क्रिकेट संघ विपक्ष कीर्ती स्पोर्ट्स मोरे ही लढत आपल्याला पाहायला मिळते ती टोपियोला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती. कीर्ती स्पोर्ट मोरे संघ आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यात यशोदा वॉरियर्स कलंबिस्त संघावर निसटता विजय संपादन केला होता. एक वेळ असं वाटलं होतं की पूर्ण एकतर्फी सामना होईल, पण शेवटच्या क्षणी यशोदा वॉरियर्स कलंबिस्त संघासाठी बाळा मडगावकर, विठ्ठल कवटकर या 2 खेळाडूंनी सुंदर झुंजार लढत दिली होती. सामना जिंकला होता कीर्ती स्पोर्ट मोरे संघाने आणि तोच कीर्ती स्पोर्ट मोरे संघ दुसरा सामना जिंकून या स्पर्धेत आपलं आव्हान शेवटच्या दिवसासाठी क्वालिफाय करण्याच्या इराद्याने मजबूत पावलं टाकताना तर ब्लू थंडर गोवा संघ या स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी हा सामना जिंकावा, स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद करावी या इराद्याने मैदानावर खूप खंबीर सुरुवात करताना. यावेळी चूक होताना दिसतंय. शॉर्ट प्लेन पद्धतीचा चेंडू चेंडूला भिरकावून दिलं जात आहे. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या दिशेने आपल्याला हा ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. व्हेरेनियम क्लाउड आपल्याला हा ब्रँडेड षटकार येतोय तो 6 धाव्यांसाठी.
षटकरच्या साह्याने 20 धावा धावफलकावरती रोहन साळगावकर वरती आक्रमण केलं जात आहे आणि यावेळी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो गौरेश, ज्या गौरेशच्या बॅटमधनं सुंदर देखणा फटका पाहायला मिळतोय. स्क्रीनवरती पाहतोय आपण चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा पंच एकदा निर्णय सांगा या चेंडूवरचा. षटकार, फेरेनियम षटकार. पहिल्या षटकात महागड्या षटकाची सुरुवात, कारण पहिलं षटक कोकण हाऊस सुपर पॉवर प्ले. सगळे खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये. गोलंदाजासाठी खूपच कठीण असा हा काळ. पुन्हा एकदा इनसाइड आउट फटका कव्हर सीमारेषेच्या दिशेने. फटका खूपच सुंदर. पहिल्या टप्प्यानंतर चेंडूवर नियंत्रण मिळवलं जात आहे मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून. 2 धावा अगदी सहज होत आहेत पूर्ण आणि या 2 धावेनिशी पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या स्थिरावली 22 धावा. पहिल्या विकेटसाठी सिद्धेश राठोड आणि गौरेश सावळ देसाई या 2 मातब्बर खेळाडूंमध्ये 22 धावांची भागीदारी. कोकण हाऊस सुपर पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय. एक आश्वासक सुरुवात म्हणावी लागेल. नाणेफेक हरल्यानंतर ब्लू थंडर्स गोवा क्रिकेट संघाची बिनबाद 22 धावा धावफलकावरती. दोन्ही फलंदाजांचे बाहुस्फुरण होताना दिसत आहेत. आत्मविश्वास दुणावला जातोय या प्रारंभीच्या फलंदाजांचा. बिनबाद 22 धावा धावफलकावरती. खूपच सुंदर सुरुवात. ज्या प्रकारची सुरुवात अपेक्षित होती ब्लू थंडर गोवा संघासाठी, कारण हा एक पहिला सामना आपण हरलोय. या सामन्यात आपल्याला एक चांगली सुरुवात अपेक्षित असेल आणि ती चांगली सुरुवात देण्याच्या प्रयत्नात आतापर्यंत तरी यशस्वी झालेले दिसत आहेत सिद्धेश राठोड आणि गौरेश सावळ देसाई. बादल, या सामन्यामध्ये ब्लू थंडर्स गोवा क्रिकेट संघाला हा डू ऑर डायचा सामना असेल. विजय हा अति आवश्यक अथवा पराभव जर मिळाला तर या सामन्यामध्ये या स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्याचं कठीण होऊन बसेल. मैदानावर बॅटर चॉईस पॉवर प्लेचा पंचांचा इशारा येतो. याचा अर्थ फलंदाजी करणारा संघ सिद्धेश राठोड आणि गौरेश सावळ देसाई. बॅटर चॉईस पॉवर प्लेची खुणा पंचांच्या दिशेने. 3 खेळाडू फक्त असतील सीमा रेषेवर या बॅटर चॉईस पॉवर प्लेमध्ये आणि डावखुऱ्या हाताचा सिद्धेश जेव्हा स्ट्रायकर यांच्या दिशेने दिसतो तेव्हा लॉंग ऑफच्या दिशेने 1 खेळाडू, लॉंग ऑन आणि मिड ऑनच्या दिशेने 1 खेळाडू आणि डीप मिड विकेटच्या दिशेने 1 खेळाडू जो थोडासा सरकतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. गोलंदाजीवरती मॅन फ्रॉम डोंबिवली आशुतोष चव्हाण कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं सज्ज होताना दिसतोय पंचांच्या डाव्या साईडने. पहिला चेंडू आशुतोषचा एक मनगटी फटका मिड ऑनच्या दिशेने. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू व्हरेनियम चौकार. अतिशय सुरेख फुलर लेनचा चेंडू. फलंदाजाला हात खोलण्याची संधी मिळते. अर्थात पहिल्या षटकामधना जो फलंदाजीचा सूर गवसतोय तो सिद्धेशच्या बॅटमधना हा ब्रँडेड आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या 26 धावा. आशुतोष चव्हाणचं स्वागत केलं जात आहे ते एका मोठ्या फटक्याने. आशुतोष चव्हाण हे सुद्धा एक खूप मोठं नाव. मोठमोठ्या राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धा खेळण्याचा अनुभव असणारा हा खेळाडू यावेळी मात्र थोडीशी अडखळती सुरुवात करतोय. पहिल्या चेंडूवर एक सुंदर मनगटी फटका सिद्धेश राठोडचा मिड ऑन सीमारेषेच्या पलीकडे. व्हेरेनियम चौकार. धावसंख्या स्थिरावली 26. पहिल्या गड्यासाठी ही सुंदर भागीदारी गौरेश सावळ देसाई आणि सिद्धेश राठोड. आक्रमक पावित्रा पाहायला मिळतोय तो सिद्धेश राठोडचा. 5 चेंडू 17 धावा, 2 चेंडू 8 धावा. गौरेशची कामगिरी पुढे सरसावतोय. गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने पिटाळतोय तो 1 धावेसाठी. बॅक टू द बॉलर अशा प्रकारचा हा फटका. एकेरी धावेवर समाधान. धावसंख्या 27 धावा 27. 27 धावा बिनबाद धावफलकावरती डावाची सुरुवात. एक तडाखेबंद सुरुवात म्हणावी लागेल ब्लू थंडर्स गोवा क्रिकेट संघाला, कारण आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर या सामन्यामध्ये कमबॅक परती करणं हे खूप क्रमप्राप्त राहील ते ब्लू थंडर्स गोवा क्रिकेट संघाला. प्रतिस्पर्धी पहिल्या सामन्यात विजय संपादन करतोय. बघावं लागेल दुसऱ्या विजयाची नोंद या संघाकडनं होईल का. षटक क्रमांक 2 कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं आशुतोष चव्हाण हा गोलंदाजीच्या आक्रमणावर. चेंडू थोडासा भरकटतोय. जर चेंडू सोडून दिला असता तर कदाचित हा चेंडू वाईड ठरला असता, पण मोह आवरत नाहीये गौरेश सावळ देसाईला. एक कटचा फटका पण पॉइंटच्या दिशेने. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. जो चेंडू सोडून दिला असता तर 1 धाव मिळाली असती असा चेंडू निर्धाव ठरतोय. धावसंख्या 27 धावसंख्येवर 27. यावेळी चेंडूची पाहणी करतोय. पहिल्या चेंडूवरती जी चूक झाली ती चूक यावेळी दुरुस्त करताना दिसतोय फलंदाज आणि पंचांचा इशारा येतोय अवांतर धावेचा. ज्या चेंडूला टेनिस क्रिकेटच्या परिभाषेमध्ये चांदा टू बांधा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 28 धावा धावफलकावरती बिनबाद. चेंडू बराच बाहेर वळसा घेताना दिसतोय तो गोलंदाज आशुतोष चव्हाणच्या गोलंदाजीवरती.
धावसंख्या 28, 28 फॉर नो लॉस. दुसऱ्या षटकात 3 चेंडू समाप्त. यावेळी वेगवान चेंडू, कौतुक करावं लागेल आशुतोषचं. प्रदीप, जर चेंडू पाहिला आपण गोल्डन स्पॉटच्या जवळ चेंडूचा टप्पा होता आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू अनियमित उसळी घेतोय, अनएक्सपेक्टेड बाउन्स ज्याला म्हटला जातो, आणि याच्यावर थोडासा बीट होतोय. गौरेश सावळ देसाई सारखा एक मोठा खेळाडू, गोवा राज्यातील एक मोठं नाव म्हणून ज्याच्याकडे खूप आदराने बघितलं जातं, एक अष्टपैलू खेळाडू, ताबडतोड फलंदाजी करण्याची क्षमता असणारा हा फलंदाज. यावेळी डावखुराताचा फलंदाज सिद्धेश यावेळी ऑन स्ट्राईक एंड वरती होता. मोठा फटका टोलवायचा होता. चेंडूचा अंदाज कुठंतरी चुकीचा ठरताना दिसतोय फलंदाजच्या दृष्टीने. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ती आशुतोष चव्हाण याच्या गोलंदाजीवरती. ज्या पहिल्या 2 चेंडूंवरती चुका झाल्या त्या चुका दुरुस्त करत एका लेंथ आणि लाईनवरती एका अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळत आहे. ती आशुतोष चव्हाण या गोलंदाजाची कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघाला. पहिल्या षटकात 22 धावा. आतापर्यंत या षटकात 5 चेंडूत 8 धावा दिल्या होत्या, पण शेवटचा चेंडू मात्र महागडा. व्हेरेनियम षटकार. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 36 फॉर नन आफ्टर द एंड ऑफ छाया निवाडे 36 धावा बिनबाद धावफलकावरती 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय ब्ल्यू थंडर्स गोवा क्रिकेट. विपक्ष कीर्ती स्पोर्ट मोरे या 2 संघादरम्यान ही लढत. बॉलिंग मार्कवर प्रणय राणे, मॅन फ्रॉम गोवा. गोवा राज्याचा एक देखणा गोलंदाज बॉलिंग मार्कवर कॉलेज एंड कडून गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताचा सिद्धेश राठोड. खूप सुंदर सुरुवात आणि त्यासाठी नॅचरल इन स्विंग गोलंदाजी करण्यासाठी राईट हँड राऊंड विकेट प्रकारचा हा पहिला चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आतल्या दिशेने येतोय. सिद्धेश राठोडचा प्री डिटरमाइंड फटका. आधीच ठरवलं होतं या चेंडूवर थोडंसं बाहेर यायचं, फाईन लेगच्या डोक्यावरून फटका खेळायचा. रुपेश तांडेल प्रयत्न तर करतोय, पण प्रयत्न थोडेसे अपुरे राहत आहेत. चेंडू पहिल्या टप्प्यानंतर सीमारेषा गाठतोय व्हेरेनियम चौकारासाठी. सुंदर फटका म्हणावं लागेल. फलंदाज उजव्या इष्टीच्या बाहेर जातोय. चेंडूला विरकावून दिलं जात आहे. ते ऑन साइड डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी गोलंदाजाला प्रणय गावकर याचं स्वागत केलं जात आहे चौकाराच्या साह्याने. सांघिक धावसंख्या ही 40च्या घरामध्ये पाहायला मिळत आहे. ब्ल्यू थंडर्स गोवा क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना. धावसंख्या स्थिरावली 40. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल ब्ल्यू थंडर गोवा संघ. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त करतोय, आणि ज्या सिद्धेश राठोडने चौकार षटकारांची आतषबाजी केली त्या सिद्धेशची खेळी प्रणय गावकर समाप्त करतोय त्रिफळा बादच्या स्वरूपात. व्हेरेनियम क्लीन बॉल्ड. अतिशय सुरेख दर्जेदार चेंडू म्हणावा लागेल तो गोलंदाज प्रणय गावकरचा, अर्थात योगेश परबच्या मुखी तो शब्द येतोय. निशब्द या पूर्णपणे चेंडूवरती केलं जात आहे. सरळ चेंडू वेध घेतोय एस्टनचा, त्रिफळा उद्ध्वस्त करतोय डावखुऱ्याचा फलंदाज. सिद्धेशकडे कुठचंही उत्तर नव्हतं आणि पहिला ब्रेक थ्रू देतोय आपल्या गोलंदाजीवरती तो प्रणय गावकर नावाचा गोलंदाज. पहिला हादरा बसतोय ब्ल्यू थंडर्स गोवा क्रिकेट संघाला. 40 धावा एका गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना. बाद होण्यापूर्वी जबाबदारी पार पाडतोय. 9 चेंडू 23 धावा. टाळ्यांचा गजर नक्कीच होईल सिद्धेश राठोडच्या सलामीच्या कामगिरीसाठी. मागच्या सामन्यात थोडासा खराब प्रकारे बाद झाला होता. ताकद थोडीशी कमी पडली होती. मिनी हेलिकॉप्टर जमिनीवर लँड नव्हता, क्षेत्ररक्षकाच्या हातात लँड झालं होतं. यावेळी मात्र आपली जबाबदारी चोख पार पाडतोय. 9 चेंडूमध्ये 23 धावा करून आपल्या संघाला पहिल्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी रचून सिद्धेश राठोड माघारी परततोय पहिल्या गड्याच्या स्वरूपात. स्कोर रिचेस टुवर्ड द 40 आफ्टर द एंड ऑफ सेकंड बॉल ऑफ थर्ड ओव्हर. नवीन फलंदाज नंबर 3 वरती चंदन तलवार हा फलंदाज. त्याची वर्णी लागते ती 1 डाऊन या पोझिशन वरती, अर्थात त्याला साथ द्यावी लागेल ती गौरेश सावळ देसाई या फलंदाजाला. षटक क्रमांक हे आपण 3 पाहतोय कॉलेज एंड कडनं प्रणय गावकर गोलंदाजीच्या आक्रमणावर. बादलजी. प्रणय गावकर, जो कौतुक आपण प्रणय गावकरचं ऐकलं त्या कौतुकाला साजेसा चेंडू, त्रिफळा उद्ध्वस्त करणारा चेंडू सिद्धेश राठोड सारख्या एका सेट बॅटरचा. आणि आता मैदानावर चंदन तलवार. मग अशी खूप चांगली तलवारबाजी चंदनकडून पाहिली होती. प्रयत्न खूप अपुरे पडले होते. या सामन्यात मात्र मोठी तलवारबाजी करावी, मोठ्या पटक्यांचा रतीब घालावा, मैदानावर थोडासा लंगार वाजवावा, प्रेक्षकांना आपल्या चौकार षटकारांच्या तालावर नाचायला आणि डोलायला लावावं या इराद्याने मैदानात पावलं टाकताना चंदन तलवार नॉन स्ट्रायकर एंडवर आणि गौरेश सावळ देसाई 5 चेंडू 15 धावा स्ट्रायकर एंडवर. या बेस सुरेख चेंडू म्हणावं लागेल. एकेरी धावेवरती
समाधान मानावं लागतंय ते फलंदाजाला. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जाते. 41 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 42 धावा एका गड्याच्या मोबदल्यात कुठेतरी धावांवरती अंकुश या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी सुरेख फटका, रिव्हर्स स्वीपचा देखणा फटका, चेंडूला भिरकावून दिलं जात आहे. अर्थात व्हेरेनियम ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकानिशी धावसंख्या होते ती 48 धावा. एक मोठा फटका संपूर्ण स्पर्धेतील षटकार क्रमांक 78 78वा व्हेरेनियम षटकार चंदन तलवारच्या बॅटमधून. रिप्ले मध्ये बघा आपण हा चेंडू किती सुंदर प्रकारे एक्झिक्यूट केलं होतं, किती सुंदर प्रकारे स्विच केलं होतं आणि जणू काही अवघ्या हाताचा बॅटर खेळतोय अशा आविर्भावात चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पार व्हेरेनियम षटकार. 48 धावा एका गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र बऱ्याच वेळानंतर मोठा फटका निघतोय. एक रिव्हर्स स्वीपचा देखणा फटका हा फलंदाजीच्या बॅटमनना. पुन्हा एकदा प्रयत्न पाहायला मिळतोय. चेंडू येतोय तो डीप स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये. अर्थात एकेरी धाव ही खाती जमा होत आहे. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचताय धावफलकावर 49 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 3 षटकं निम्मा षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 49 धावा एका गड्याच्या मोबदल्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ब्लू थंडर्स गोवा क्रिकेट संघ विपक्ष कीर्ती स्पोर्ट मोरे या दोन संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. औचित्य कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण 9 व्हेरेनियम कोकण 9 प्रीमियर लीग 2023 बोर्डिंग क्रिकेट ग्राउंड मैदानावरती हा चेंडू फळीमधील संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. प्रदीप सर, संपूर्ण सिंधुदुर्गाची नव्हे तर कोकण प्रांताची ही सर्वात मोठी प्रीमियर लीग स्पर्धा. 2.5 लाख रुपयांचं पहिलं पारितोषिक, 1.25 लाख रुपयांचं दुसरं पारितोषिक आणि लीग स्टेजची ही कोकणातील सर्वात मोठी आणि देखणी स्पर्धा कोकण 9 प्रीमियर लीग व्हेरेनियम कोकण 9 प्रीमियर लीग 2023 पर्व 3. आजच्या दिवसातील हा 3रा सामना. कीर्ती स्पोर्ट मोरे संघ नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि ब्लू थंडर गोवा संघाची अतिशय सुंदर सुरुवात. 3 षटकात तब्बल 49 धावा. बॉलिंग मार्कवर साहिल. पहिला चेंडू साहिलचा, बॅटची कट घेऊन चेंडू थर्डमॅनच्या दिशेने, शॉर्ट थर्डमॅन सर्कलवर खूप सुंदर क्षेत्ररक्षण. एकेरी धावेनिशी अर्धशतक फलकावर लागतंय. 50 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सांघिक अर्धशतक फलकावर 50 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 साहिल वांगणकर हा गोलंदाज आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. ज्या चेंडूवरती पहिलाच मोठा फटका टोलवायचा होता, मात्र यावेळी चेंडू कुठेतरी वळसा घेताना दिसतोय. बॅटची कडा घेतोय, चेंडू जातोय फर्स्ट स्लिपच्या दिशेने, म्हणजे फ्लाइंग स्लिपच्या दिशेने चेंडू गेला आणि एकेरी धावसंख्येने सांघिक अर्धशतक फलकावर ब्लू थंडर्स गोवा क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करतोय 50 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. साहिल वांगणकर गोवा राज्याचा अजून एक देखणा खेळाडू तुम्हाला बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय. सुंदर सुरुवात, 1 धाव खर्च, सांघिक अर्धशतक फलकावर आणि या दरम्यान एक मोठा फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून व्हेरेनियम षटकार. कमजोर चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उठवताना दिसतोय तो फलंदाज. चेंडूला भिरकावून दिलं जातंय डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. व्हेरेनियम ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जाते. 56 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. रिप्ले मध्ये आपण पाहतोय चेंडू उजव्या इष्टेवरती शॉर्ट प्लेन पद्धतीचा त्यानंतर रडारवरती मिळतोय आणि चेंडूला सरळ भिरकावून दिलं गेलं ते ऑन साइडला. चेंडू मैदानात पाठवायचा आहे, नवीन चेंडू, कारण हा चेंडू बराच लांबवर गेलाय, त्यामुळे नवीन चेंडू देऊन सामना सुरू होईल. पंच 3ऱ्या पंचांच्या भूमिकेत आहेत दीपक धुरी सर आणि मैदानावरील पंच एम्ब्रोज अल्मेडा सर, उमेश मांजरेकर सर. छप्पन्न धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 गोलंदाजीवरती साहिल वांगणकर हा आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं गोलंदाजी करताना दिसतोय. सर एक मिनिट तो चेंडू घ्या पहिला. दुसरा चेंडू सर आपल्या ताब्यात ठेवा. साहिल वरती आक्रमण होताना दिसतंय ते फलंदाज चंदन तलवार. 4 चेंडूंवरती 8 धावा, तर गौरेश सावळ देसाई खेळतोय 7 चेंडूंवरती 22 धावा. धावफलक 56, 56 फॉर 1. ब्लू थंडर गोवा संघ या सामन्यात मात्र एक मजबूत सुरुवात, आकर्षक सुरुवात. यावेळी चेंडू भरकटतोय डाव्या एसटीच्या बाहेर. पंचांकडून वाईडची खुणा येते. 1 धाव बाईटच्या स्वरूपात, 1 धाव वाईडच्या स्वरूपात.
बरेच नियम प्रदीप सर मागच्या काही कालावधीमध्ये बदलले आणि स्कोररसाठी सुद्धा काही नियम बदलले. गेल्या वर्षीपर्यंत या 2 वाईड धावा होता, आता मात्र स्कोररसाठी 1 वाईड आणि 1 बाईच. 2 धावेनिशी धावफलक 58 धावा 58. पुन्हा एकदा एक मोठा फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून व्हेरेनियम षटकार मान्यवर कक्षाच्या दिशेने. फलंदाजाला संधी दिली होती, समोर चेंडू होता, रडारवरती होता, उजव्या यष्टीवरती फुलर लेनचा चेंडू मिळतोय आणि साहिल वांगणकर वरती आक्रमण होताना दिसतंय. मात्र या आक्रमणापासून बचाव करावा लागेल. आपलं कल्पकता बुद्धीचा वापर करून गोलंदाजी करावी लागेल, अन्यथा या मैदानावरती ब्ल्यू थंडर्स गोवा क्रिकेट संघ धावांचा उच्चांक नोंदवताना पाहायला मिळेल. या सामन्यात सांघिक शतक पाहायला मिळालं तर आश्चर्य वाटायला नको, एवढी सुंदर सुरुवात ब्ल्यू थंडर गोवा संघाकडून पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने गोलंदाजीवर वारंवार आक्रमण पाहायला मिळते. हा चेंडू मात्र बराच भरकटतोय. चेंडू पिच व्हायच्या आधी गोलंदाज शेवटच्या झेपेत येण्यापूर्वी बॅटरने आपला स्टान्स बदलला होता खरा, पण त्यावेळी सुद्धा पॉपिंग क्रीजची लाईन, ज्याला आपण रिटर्न क्रीजची लाईन म्हणतो, ती लाईन बदलली होती वाईड लाईनच्या स्वरूपात. त्या रेषेच्या पलीकडे सुद्धा चेंडू जातोय आणि पंच घोषित करतायत वाईड चेंडू. बादल अतिरिक्त दबाव आपल्याला गोलंदाजावर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न असफल होतोय. चंदन तलवार वारंवार रिव्हर्स स्वीपच्या फटक्यांवर जास्त लक्ष केंद्रित करताना दिसतोय. दुसऱ्या बाजून गौरेश सावळ देसाई मैदानावर बराच शांत असणारा हा खेळाडू. 1 धाव लेगबाईच्या स्वरूपात धावफलक 66 धावा 66 एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 पाहायला मिळत आहे. साहिल वांगणकर गोलंदाजीच्या आक्रमणावर आपल्याला पाहायला मिळतोय. तो कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघाकडनं 66 धावा एका गड्याच्या मोबदल्यात नाणेफेक सुदैवाने जिंकली कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघाने आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय या मैदानावरती. 66 धावा, अजूनही 14 चेंडूंचा खेळ बाकी असताना पुन्हा एकदा एक मोठा फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून व्हेरेनियम षटकार. कमजोर चेंडू मिळतोय उजव्या यष्टीवरती आणि चेंडूला सरळ भिरकावून दिलं जात आहे. ते डीप लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर व्हेरेनियम ब्रँडेड षटकार येतोय. षटकारच्या साह्याने धावसंख्या धावफलकावर बदलली जात आहे. ते 72 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 4थं षटक कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघासाठी महाग ठरेल की त्या षटकाला अति महागडं करायचं. या ठाम इराद्याने चंदन तलवार 6 चेंडूंवरती 14 धावांची फलंदाजी करताना दिसतोय, तर गौरेश सावळ देसाई 8 चेंडूंवरती 28 धावा ह्या जमवताना दिसतोय. 72 धावा एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल. डोंगरा एगडवी धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना ब्ल्यू थंडर गोवा संघ उभारताना दिसतोय. दुसऱ्या बाजून नाणेफेक जिंकेपर्यंत सगळी गणित कीर्ती स्पोर्ट मोरे संघाच्या बाजूने झुकली होती, चालली होती. शेवटच्या क्षणी मैदानावर चूक होते. या ठिकाणी धावचित करण्याची संधी दवडली जाते आणि ओव्हरच्या स्वरूपात अजून 1 धाव बहाल होते. बादल जे मैदानावरती काय घडतंय बिघडतंय याची साधी कल्पना सुद्धा या खेळाडूंना पाहायला मिळत नाही. कारण धाव घ्यावी न घ्यावी कॉलिंग खूप महत्त्वाचं असतं आणि ते ताळमेळ कुठंतरी यावेळी चुकीचं ठरत होताना दिसतोय. मात्र कीर्ती स्पोर्ट मोरे संघाकडनं चूक झाली. जर फेकी ही यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डायरेक्ट गेली असती तर कदाचित फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं ते या चेंडूवरती. पहिल्या सामन्यात कीर्ती स्पोर्ट मोरे संघाने यशोदा वॉरियर्स कलंबिस्त संघावर विजय मिळवताना एक सांघिक प्रदर्शन केलं होतं. या सामन्यात मात्र कीर्ती स्पोर्ट मोरे संघ थोडासा बिखरताना दिसतोय, थोडीशी अडखळताना दिसतोय. क्षेत्ररक्षक गोलंदाज यष्टीरक्षक यांचा ताळमेळ थोडासा विस्कळीत पाहायला मिळतोय आणि याचा फायदा उठवताना ब्ल्यू थंडर गोवा संघ 4 षटकात तब्बल 74 धावांचा डोंगर फक्त एका गड्याच्या मोबदल्यात उभा करतोय. प्रोजेक्टेड स्कोअर 18.50 ची सरासरी जर पकडली तर 111 हा प्रोजेक्टेड स्कोअर. सांघिक पहिलं शतक जर व्हेरेनियम कोकण 9 प्रीमियर लीग 2023 पर्व 3रे मधलं या सामन्यात पाहायला मिळालं तर आश्चर्य वाटायला नको. एवढी सुंदर देखणी, मजबूत आकर्षक सुरुवात. बादल सुरुवातीपासून आक्रमण पाहायला मिळालं ते ब्ल्यू थंडर्स गोवा क्रिकेट संघाकडनं. 12 चेंडूंचा खेळ बाकी असताना अजून एक मोठा फटका मिडॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. प्रयत्न तर खूप सुंदर होतोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक फक्त बघत राहतोय. यावेळी अपेक्षा होती लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाकडून बॅकअप देण्याची. मिडॉनचा क्षेत्ररक्षक एकटा प्रयत्न करतोय, चेंडू अडवतोय, षटकाराचं रूपांतर 2 धावेमध्ये करतोय आणि या 2 धावेनिशी धावफलक वधारतोय 76 या धावसंख्येवर. गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय षटक क्रमांक 5 गोवा राज्यातील टेनिस क्रिकेट विश्वामधील मोठं नाव अर्थात बॉन्ड साजू नाईक हा गोलंदाजीच्या आक्रमणावर.
यावेळी फुलरलाईनचा चेंडू जमलेला चेंडू घरंगळत जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एकेरी धाव दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होताना दिसते ते या चेंडूवरती एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावर 77 धावा एका गड्याच्या मोबदल्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ब्ल्यू थंडर्स गोवा विपक्ष कीर्ती स्पोर्ट मोरे ही दुपारच्या सत्रातली लढत आपल्याला पाहायला मिळत आहे ते औचित्य कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ वरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग 2023. पुन्हा एकदा साजू बॉन्ड पणजीच्या मैदानावरचा हिरो मॅन फ्रॉम पणजी गोवा बॉलिंग मार्कवर खूपच सुंदर सुरुवात पहिल्या 4 षटकात धावसंख्या वायू वेगाने वाढत असताना उधळलेल्या वारूप्रमाणे चौफेर धावत असताना या वारूला लगाम घालण्यात या षटकात पहिल्या 3 चेंडूवर तरी यश मिळवलंय ते साजू बॉन्डने. यष्टिरक्षणात बदल होत आहे एवढा वेळ ज्याला थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना बघितलं तो रुपेश तांडेल मॅन फ्रॉम सरंबड विकेटकीपरच्या भूमिकेत आणि विकेटकीपर खेळाडू शॉर्ट थर्डमॅनच्या जागेवर. 78 धावा एका गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक 5 हे सुरू आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी आडव्या बॅटने मारलेला फटका लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एक सुंदर झेल पाहायला मिळतोय आणि एक बहुप्रतीक्षित विकेट ज्या विकेटसाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागली अशी दुसरी विकेट सांघिक 78 या धावसंख्येवर. विशाल सेवा फाउंडेशन दुसरा गडी बाद होताना दिसतोय आपल्याला स्क्रीनवरती. थोडासा मंद गतीचा चेंडू गती न होती खेळायचा प्रयत्न झाला ऑन साईडला म्हणजे काऊ कॉर्नर सीमारेषेच्या दिशेने चेंडू भिरकवायचा मात्र टायमिंग चुकलं क्षेत्ररक्षकाने यावेळी कुठचीही चुकी केली नाही आणि दुसरा हादरा ब्ल्यू थंडर्स गोवा क्रिकेट संघाला बसतोय. चंदन तलवार 9 चेंडूंवरती 17 धावा जमवतोय आणि दुसरी सफलता कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघाला मिळवून देतोय. आपल्या गोलंदाजीवरती तो साजू नाईक नावाचा गोलंदाज 78 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. एक मोठा प्रश्न प्रदीप पडला आज सकाळपासून आपण साजू नाईकच्या गोलंदाजीबद्दल बोलत होतो. साजू नाईकचा या मैदानावरचा पराक्रम आपण सांगितला, साजू नाईकचा पणजी मैदानावरचा पराक्रम सांगितला, सातरी कर्लीच्या मैदानावरचा पराक्रम. पण या सामन्यात मात्र कीर्ती स्पोर्ट मोरे संघ त्याला फक्त एका षटकात गोलंदाजी देतोय हे गणित मात्र समजलं नाही. त्या एका षटकात साजू बॉन्ड कमाल करतोय. 4 चेंडू 3 धावा खर्च करून एक महत्त्वाची विकेट मिळवून देतोय चंदन तलवार नावाची. बादल भूतकाळ भविष्य काळामध्ये काय घडलं हे महत्त्वाचं नसतं. वर्तमान काळामध्ये तुम्ही किती मेहनत घेता किती मेहनतीचे डोंगर पार करता यावेळी तुमचं सामर्थ्य हे अवलंबून असतं. अगदी बरोबर आणि तोच वर्तमान काळ गाजवताना दिसतोय तो साजू बॉन्ड. शेवटच्या 2 चेंडूवर किती धावा खर्च करेल साजू. 1 धाव फक्त खर्च केली जाते या चेंडूवर आणि या पहिल्या 5 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च करतोय. म्हणजे कीर्ती स्पोर्ट मोरे संघाचा कर्णधार आपण सोनू कानडेला हा प्रश्न नंतर नक्कीच विचारू. धावांचा ओघ जेव्हा वाढत होता तेव्हा साजू बॉन्डला तब्बल 5व्या षटकात गोलंदाजी देण्याचं कारण काय असावं. अर्थात रोहन साळगावकर, आशुतोष चव्हाण, प्रणय गावकर, साहिल वांगणकर हे सुद्धा एकापेक्षा एक स्टार गोलंदाज होते आणि कदाचित त्यामुळे सगळ्या गोलंदाजांवर कर्णधाराने विश्वास ठेवला. यावेळी अजून एक मोठा फटका लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक या षटकातील हा दुसरा झेल टिपतोय आणि साजू बॉन्ड आपल्या नावारूपाला साजेशी गोलंदाजी करत ही दुसरी सफलता आपल्या नावावर करतोय सांघिक 79 धावसंख्येवर. विशाल फाउंडेशन तिसरा गडी बाद होताना दिसतोय आपल्याला. तो ब्ल्यू थंडर्स गोवा क्रिकेट संघाचा 79 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात ब्ल्यू थंडर्स गोवा क्रिकेट संघाला तिसरा हादरा तर तिसरी सफलता कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघाला मिळत आहे. गोलंदाज साजू नाईक मात्र सुरेख कमबॅक सुरेख परती म्हणावी लागेल. ज्या नावारूपाला हा खेळाडू परिचित आहे ती गोलंदाजी करण्याचा मानस आपल्याला पाहायला मिळतोय. तो टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती धावसंख्येवरती खऱ्या अर्थाने अंकुश लावला जातोय. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 79 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात ब्ल्यू थंडर्स गोवा क्रिकेट संघाला विजय हा अति आवश्यक. मात्र दुसऱ्या विजयाची नोंद ही कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघाकडनं होईल की या संघाला पराभवाचा धक्का देत या स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद करेल तो ब्ल्यू थंडर्स गोवा क्रिकेट संघ. 5 षटकं 30 चेंडूंचा खेळ समाप्त. 79 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. कीर्ती वॉरियर्स मोरे संघाचा जर विचार केला तर एकापेक्षा एक स्टार गोलंदाज होते. का साजू बॉन्ड 5व्या षटकात आला याचं कारण 5 गोलंदाज आतापर्यंत वापरलेत आणि 5ही स्टार बॉलर होते. रोहन साळगावकर, आशुतोष चव्हाण, प्रणय गावकर, साहिल वांगणकर आणि 5व्या क्रमांकावर साजू नाईक. प्रणय गावकर दुसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी.
हे वैयक्तिक दुसरं सांघिक शेवटचं डेप्थवरचं षटक. स्लॉग ओव्हरमध्ये प्रणय गावकर सुंदर सुरुवात केली जाते. डावखुरी हाताच्या फलंदाजाला चेंडू बाहेर वळवताना दिसतोय तो प्रणय गावकर नावाचा गोलंदाज. या इनिंगची सांगता इतिश्री करणारं षटक हे कीर्ती स्पोर्ट मोरे संघाकडनं हाताळतोय. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं तो प्रणय गावकर नावाचा गोलंदाज. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी. विकी मुंबईकर आकाश सिंग ही जोडी मैदानावर. मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात, दुसऱ्या प्रयत्नात चेंडू अडवतोय. दुसऱ्या धावेचा इरादा, रनआउट करण्याची संधी. फलंदाज धावबाद होतोय नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने आकाश सिंग, ज्याने यापूर्वीच्या सामन्यात षटकार चौकारांची आतषबाजी केली असा आकाश सिंग यावेळी मात्र डायमंड डकचा मानकरी ठरतोय. एकाही चेंडूचा सामना न करता आकाश चौथ्या गड्याच्या रूपात सांघिक 80 या धावसंख्येवर डगआउटच्या दिशेने परत. विशाल फाउंडेशन सेवा चौथा गडी बाद होताना दिसतोय मैदानावरती. ब्ल्यू थंडर्स गोवा क्रिकेट संघाला चौथा हादरा 80 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 6 या इनिंगची सांगता करणारं इतिश्री करणारं षटक प्रणय गावकर गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय तो ब्ल्यू थंडर्स गोवा क्रिकेट संघाचा हार्डविक हिटर मोहम्मद यावेळी नॉन स्ट्रायकरच्या दिशेने. धावसंख्या स्थिरावली 80. आडव्या बॅटने खेळण्याचा असफल प्रयत्न. धावसंख्या स्थिरावलेली. 3 चेंडू समाप्त. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. प्रणय गावकर मॅन फ्रॉम गोवा, एक देखणा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. 3 चेंडू निर्धाव टाकतोय डेप्थ ओव्हरमध्ये शेवटच्या षटकामध्ये. चौथा चेंडू, अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू. विकी मुंबईकर पुन्हा एकदा चेंडू खेळून काढतोय. मिडऑफच्या दिशेने एकेरी धाव फक्त मिळवतोय आणि जो धावफलक प्रदीप शतकाच्या दिशेने जात होता तो धावफलक आता मात्र 81 धावा. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना 2021 कोकण नाऊ प्रीमियर लीग पर्व पहिले ज्या खेळाडूने गाजवलं रुद्र स्पोर्ट शेर्ले संघाच्या वतीने, तोच खेळाडू या वर्षी ब्ल्यू थंडर गोवा संघाचं प्रतिनिधित्व करताना, नेतृत्व करताना स्ट्रायकर एंडवर यापूर्वीच्या सामन्यात 0 धावा. काय असेल कामगिरी मोहम्मदची या शेवटच्या 2 चेंडूवर. शेवटच्या षटकामध्ये रोखून धरलंय प्रणय गावकरने. जी धार पाहायला मिळते ती धार तिखट मारा प्रणय गावकरचा मैदानावरती पाहायला मिळतोय. मात्र खऱ्या अर्थाने ही लिटमस टेस्ट असेल. एक मोठा फटका मोहम्मदच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून वरेनियम षटकार. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं प्रणय गावकरसाठी ही लिटमस टेस्ट असेल. चेंडू खराब मिळतोय, कमजोर चेंडू, आणि चेंडूला भिरकावून दिलं जात आहे डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. वेरेनियम ब्रँडेड षटकार आणि षटकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जात आहे. 87 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. बादलजी. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. 87 धावा. मोहम्मद यापूर्वीच्या सामन्यात थोडासा दुर्दैवी ठरला होता. आता मात्र स्पर्धेत षटकाराने आपल्या धावसंख्येची सुरुवात करतोय आणि पुन्हा एकदा दुसरा चेंडू कट करण्याचा इरादा, पुल करण्याचा इरादा. बॅटची कट घेऊन चेंडू विकेट किपरच्या दिशेने निर्धाव स्वरूपात. इनिंगचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या षटकात तब्बल 21 धावा, दुसऱ्या तिसऱ्या षटकात प्रत्येकी 13 धावा, चौथ्या षटकात 23 धावा. जो धावफलक सांघिक षटकाच्या दिशेने वाहवत चालला होता त्या धावसंख्येला लगाम घालतोय. 5व्या षटकात साजू बॉन्ड फक्त 5 धावा खर्च करतोय आणि शेवटच्या षटकात प्रणय गावकर 1 षटकार तरीही फक्त 8 धावांवर रोखून धरतोय आणि प्रथम फलंदाजी करताना ब्ल्यू थंडर्स गोवा संघ कोकण नाऊ प्रीमियर लीग व्हेरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग 2023 पर्व दुसऱ्या दिवसातील तिसऱ्या सामन्यात कीर्ती स्पोर्ट मोरे संघाविरुद्ध पहिल्या इनिंगमध्ये धावा जमवतोय 87. कसा असेल या 88 धावांच्या पाठलागाचा हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर समीर चव्हाण, त्यांना साथ करण्यासाठी प्रदीप देऊलकर. 6 षटकं 36 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर ब्ल्यू थंडर्स गोवा क्रिकेट संघ 87 धावा 88 धावांचा पाठलाग करावा लागेल तो कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघाला. या स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद करेल का कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघ, की या स्पर्धेतील पहिला विजय नोंदवण्यात यशस्वी ठरेल ब्ल्यू थंडर्स गोवा क्रिकेट संघ. पुढील लढत होत आहे आजच्या दिवसातली 4थी लढत. यशोदा वॉरियर्स कोलंबिस विपक्ष ओम स्पोर्ट्स मापन. या 2 संघादरम्यान आजच्या दिवसातील 4था सामना साखळी फेरीतील पाहायला मिळतोय. यशोदा वॉरियर्स कोलंबिस विपक्ष ओम स्पोर्ट मापन. दोन्ही कर्णधारांना पहिला पुकार असेल की प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. यशोदा वॉरियर्स कोलंबिस विपक्ष ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघ आमच्याशी जोडले जात आहेत. हिंदीचा गोड मंजूळ आवाज, त्याचप्रमाणे एक बहारदार समालोचन
जसं आंतरराष्ट्रीय स्तरावरती समालोचन सुरू आहे अशी आठवण करून देणारं श्री समीरजी चव्हाण यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळत आहे. कालच्या दिवसापासून आज आमच्या सोबत जोडले जात आहेत. 6 षटकं, 87 धावा, 88 धावांची आवश्यकता. ब्लू थंडर्स गोवा क्रिकेट संघाचा विचार केला, या संघासाठी विजय हा अति आवश्यक असेल. कारण जर विजय मिळाला तर या स्पर्धेतील आव्हान जिवंत राहील. मात्र या स्पर्धेत पराभव मिळाला तर या स्पर्धेतला प्रवास हा समाप्त होईल, अर्थात गाशा गुंडाळावा लागेल. समीर, पहले तो सभी वरेनियम प्रेजेंट्स कोकन्नाऊ प्रीमियर लीग 2023 पर्व तीसरे में सभी दर्शकों का मैं समीर चौहान तहे दिल से स्वागत करता हूं. जो दर्शक यूट्यूब के माध्यम से इस टूर्नामेंट का आनंद ले रहे हैं उन सभी दर्शकों का धन्यवाद देता हूं और उनका भी स्वागत करता हूं. प्रदीप जी, 88 रन चाहिए 6 ओवर में. निश्चित तौर पे गोवा टीम को जीवित रहने के लिए इस प्रतियोगिता में इस लक्ष्य का पीछा करना मस्ट है. और कहीं मान्यवर, कहीं हमारे मित्र जुड़ते हुए, गणेश चौहान आते हुए, हमारे मित्र संतोष मुलिक भी आते हुए इस स्पर्धा का आनंद लेने के लिए बहुत बहुत स्वागत है आपका. तो 88 रनों का पीछा आसान होगा नहीं, क्योंकि गोवा के पास बढ़िया गेंदबाज मौजूद है और इसीलिए 88 रनों का आह्वान का पीछा करना थोड़ा सा मुश्किल रहेगा. और पूरी जान डालकर, जान झोंक कर फील्डिंग करेंगे, गेंदबाजी करेंगे, क्योंकि जानते हैं करो या मरो का मुकाबला है. अगर इस मैच में फेल हो जाते हैं, अगर इस मैच में कमज़ोर पड़ जाते हैं तो इस टूर्नामेंट से उनका जो आव्हान है, अस्तित्व है, वो खत्म हो सकता है. प्रदीप जी, आतापर्यंत 2 सामने पाहिले समीर, दोन्ही डावांमध्ये धावांचा पाठलाग झालेला नाही आणि म्हणूनच या तिसऱ्या सामन्यामध्ये कीर्ती स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकली, शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि तो कुठंतरी चुकीचा ठरेल का या सामन्यामध्ये पाहावं लागेल. कारण कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघाकडे फलंदाजी आहे, सुरुवातीपासून तळापर्यंत याही संघांमध्ये आपल्याला फलंदाज पाहायला मिळत आहेत. तर सामना नक्कीच रोमहर्षक रंगतदार स्थितीत आपल्याला पाहायला मिळेल. प्रदीप जी, ज़रूर ये मैदान रनों की खदान है, लेकिन स्कोरबोर्ड पे जब बड़ा स्कोर लगता है तब आपको लगातार अंतराल से बढ़िया बल्लेबाजी करनी पड़ती है. अगर बीच में 1-2 विकेट गिरते हैं, 1-2 सेट बल्लेबाज आउट हो जाते हैं तो फील्डिंग करने वाली टीम अपने आप मैच में वापस आ जाती है. इसीलिए बड़े रनों का पीछा करना थोड़ा सा मुश्किल होता है. लेकिन इस मैच में मुझे लगता है जो कि बल्लेबाजी क्रम है कीर्ति स्पोर्ट मोरे टीम का, उनकी बल्लेबाजी का क्रम देखकर लगता है कि शायद ये लक्ष्य का पीछा कर सकते हैं. ये जो टीम है, ये जो बल्लेबाजी क्रम है, इसमें वो मादा है, इसमें वो क्षमता है इन रनों का पीछे करने की. तो देखते हैं, आने वाला वक्त ही बताएगा कि क्या होता है इस मुकाबले में. सलामीची जोडी मैदानात प्रवेश करते. कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघ आघाडीचे फलंदाज बंटी बद्रिके आणि त्याच्या साथीला किरण नावाचा फलंदाज पाहायला मिळतोय. तर पहिलं प्रारंभीचं षटक हाताळण्यासाठी पंचांचा इशारा येतोय सामना सुरू झाल्याचा. तो गेंदबाजी की कमान संभालते हुए कोकन्नाऊ पावर प्ले का ओवर है. सभी जो फील्डर्स होते हैं दायरे के अंदर रहते हैं. एक अलग निर्णय, एक अलग सोच के साथ इस टूर्नामेंट का आयोजन किया गया है. ये देखो, और एक एक्साइटमेंट बढ़ाने वाला निर्णय. पहली गेंद, उस पर कैच आउट हो सकते हैं, लेकिन मिड ऑन पर गलती होती हुई रनआउट के रूप में भी मौका बनता हुआ अपील कर रहे हैं और आउट देते हुए थर्ड अंपायर देते हुए अंपायर. यहाँ पर कैच था, आसान कैच था, लेकिन उसे टपका दिया था. हाथ आया मौका जो तुम छोड़ दोगे, फूट फूट आंसू बाद में रोगे. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. समीरजी, पहिला चेंडू पहिल्या षटकातील कमजोर चेंडू होता, मिडॉनला क्लिअर करायचं होतं, मात्र तोही प्रयत्न फसला. शतरक्षण करणारा ब्ल्यू थंडर्स गोवा क्रिकेट संघ त्याने पण चुकी केली, तो झेल जमिनीला दान झाला. त्यानंतर पुन्हा संधी होती धावचित करण्याची, झेल सुटला. त्या निमित्ताने मराठीतील म्हणीची आठवण होते, दैव नाही लल्लाटी, पाऊस पडतो शेताच्या काठी. नशिबात नसेल तर चालून आलेली संधी दूर निघून जात आहे, हे पाहायला मिळालं. बघावं लागेल नशीब कोणाला साथ देत आहे, ब्ल्यू थंडर्स गोवा क्रिकेट संघाला की विरोधी संघ कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघ. स्क्रीनवरती बघावं लागेल. या चेंडूवरती फलंदाज सुदैवी ठरतोय की त्याला तंबूच्या आश्रयाला यावं लागतंय. फलंदाज इथं मात्र बाद होतोय. समीर, बड़ी मछली जाल में पहली गेंद पर कैच जो छूटा था, लेकिन भाग्य था गोवा टीम के साथ और इसीलिए रन आउट के रूप में वापस लौटेंगे. एक बड़े फील्डर, एक दिग्गज खिलाड़ी, एक सस्ते में निपटते हुए बल्लेबाज, इनसे काफी सारी उम्मीदें थी. कैच भी छूटा था, लेकिन 1 रन का मोह हो गया उनको और उस मोह ने फंसा दिया. जिंदगी हो या क्रिकेट का खेल हो, आपको संतुष्ट और समाधानी रहना होता है.
अगर आपने ज़्यादा की इच्छा की, ज़्यादा की मांग की, तो कभी कभी उसका भरपाई इस प्रकार से करना पड़ता है। रन आउट के रूप में विकेट खोकर काफी निराश दिखाई देते हुए, ये देखो कैमरा वर्क देखो कितना क्लीन दिखाई देता हुआ, और बचे थे, कैच छोड़ा था, लेकिन उसके बावजूद एक रन लेने की कोशिश की, वहां पर रन नहीं था, बढ़िया थ्रो किया, कैच छोड़ा था, लेकिन उस फील्डर ने बढ़िया थ्रो किया, और उसके बाद हमारे कैमरामैन का कैमरा वर्क देखो, दूध का दूध और पानी का पानी करते हुए। प्रदीप जी क्या कहेंगे, एक बड़ी मछली जाल में लगी है, सस्ते पहले ही गेंद पर विकेट के साथ आगाज करते हुए, अगर आगाज यह है तो अंजाम क्या होगा? पहिल्या चेंडूवरती समान संधी होती दोन्ही संघांना, मात्र अखेरच्या क्षणी शिक्कामोर्तब केलं गेलं आणि धावचीतच्या स्वरूपात पहिला हादरा क्रिकेटमधील आत्महत्या म्हणावी लागेल, मोठा मासा गळायला लागतोय या सामन्यामध्ये। समीर, अगली गेंद इस बार बढ़िया गेंद, जड़ में गेंद डाली, हाथ खोलने का मौका नहीं दिया, बल्लेबाज के आपे से उसको दूर रखा, और इसी वजह से जड़ में गेंद थी, बल्लेबाज के पास किसी भी प्रकार का जवाब नहीं था प्रदीप जी इसका, बाकी का काम विकेट कीपर बखूबी निभाते हुए और गेंद निर्धाव के तौर समाप्त होती हुई। नवीन फलंदाज नंबर 3 वरती पाहायला मिळतोय मैदानात साहिल वांगणकर आणि सलामीवीर प्रारंभीचा फलंदाज किरण, यावेळी आपल्याला ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते। बल्लेबाज तैयार, और इस बार बढ़िया खेला है, कवर ड्राइव का शॉट है, एक शायद रनआउट का मौका बन सकता था, भाग्यशाली रहे, टप्पा खाने के बाद गेंद ने उछाल ले लिया, अगर ये गेंद हाथ में चली जाती फिर एक क्लोज मामला हो सकता था, एक नज़दीकी मामला हो सकता था मैदान के भीतर, लेकिन भाग्य साथ देता हुआ बल्लेबाज साहिल का, और एक रन पूरा करते हुए इस एक रन के साथ अपना और टीम का खाता खोलते हुए बल्लेबाज साहिल। एकेरी धावसंख्येने धावांचा श्री गणेश होताना दिसतोय तो कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघाला एक धाव एका गड्याच्या मोबदल्यात, और इस बार विस्फोट करते हुए कमाल का छक्का, काफी लंबा छक्का, और इस प्रतियोगिता का अभी तक का सबसे लंबा चौड़ा छक्का, वेरेनियम छक्का। नक्कीच फलंदाजाला हात खोलण्याची संधी मिळते आणि वॅरेनियम ब्रँडेड षटकार आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय। चेंडू उजव्या यष्टीवर खोलवर टप्प्याचा आणि पहिलं षटक जे कोकण सुपर पॉवर प्ले षटक, या षटकांमध्ये धावांची लयलूट करावी लागेल ती कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघाला, कारण ब्लू थंडर्स गोवा क्रिकेट संघ ज्यावेळी खेळत होता त्यावेळी त्यांनी पहिल्या षटकात 22 धावा कुटल्या होत्या। समीर, बिल्कुल बिल्कुल, पावर प्ले का ओवर का इसी प्रकार से स्वागत करना चाहिए, क्योंकि सभी खिलाड़ी दायरे के अंदर होते तो उसका फायदा उठाना चाहिए, और वही करते हुए किरण बल्लेबाज। इस बार शॉर्ट गेंद थी, खराब गेंद थी, शॉर्ट गेंद, और मैदान के दूसरे प्लॉट में यह गेंद करारा छक्का। सुंदर या दुसऱ्या चेंडूवरती आपल्याला पूल करताना दिसतोय आणि तो सक्सेसफुल होतोय, चेंडूला भिरकावून दिलं जात आहे डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी। षटकाराच्या सहाय्याने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जात आहे, ती दुहेरी अंकांमध्ये 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। समीर, प्रदीप जी ऐसे ही आक्रामक बल्लेबाजी चाहिए, ऐसे ही आक्रामक तेवर दिखाने पड़ेंगे इस कीर्ति स्पोर्ट मोरे के बल्लेबाजों को, क्योंकि 88 रनों का पीछा करना है। अगर पावर प्ले के ओवर को ऐसे सूखा सूखा जाने देते हो गेंदबाज को, तो शायद मुकाबले में पीछे रह जाते, जो कि 2 छक्के लगे हैं मुकाबले में फिर से बराबर चलती हुई कीर्ति स्पोर्ट मोरे की टीम। बल्लेबाज तैयार, इस बार लोअर फुल टॉस की गेंद थी, बढ़िया फील्डिंग होते हुए कवर के क्षेत्र में 1 रन ही बनेगा, एक ही से संतुष्ट होना पड़ेगा, और इस 1 रन के साथ स्कोरबोर्ड में इजाफा होता हुआ, स्कोरबोर्ड होता हुआ 14 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। पहिलवेली षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय, धावफलकावर 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। बाद झालेला फलंदाज बंटी बद्रिके दुर्दैवरित्या बाद होताना दिसतोय कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघाचा फलंदाज, आणि एका षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर अर्थात पॉवर प्लेचं बंधन हटल्यानंतर क्षेत्ररक्षण हे सीमारेषेजवळ विखुरलं जाईल, ते ब्लू थंडर्स गोवा क्रिकेट संघाचं समीकरण येतंय। 31 चेंडू 75 धावांची आवश्यकता। बढ़िया मुकाबला बनता हुआ, 30 गेंदों में 74 रन चाहिए, 74 रन चाहिए।
बैटिंग पावर प्ले लेते हुए प्रदीप जी, ये देखो रणनीति बदलते हुए बैटर चॉइस पावर प्ले का ऐलान करते हुए, अंपायर इशारा करते हुए और सोच में बदलाव देखो। 88 रन का पीछा करना है, शुरुआत अच्छी मिली है, 2 छक्के पिछले ओवर में आ चुके हैं, दूसरा ओवर भी बड़ा करने की सोच से बैटिंग चॉइस पावर प्ले अख्तियार करते हुए बल्लेबाजी करने वाली कीर्ति स्पोर्ट मोरे की टीम। सही फैसला मेरे ख्याल से, क्योंकि दोनों ही प्रमुख बल्लेबाज क्रीज पर मौजूद है और दोनों ही प्रमुख बल्लेबाज सामना करेंगे इस बैटिंग पावर प्ले के ओवर का। समीर जी, टॉस की बॉस मध्ये यायचं आहे। यशोदा वॉरियर्स कोलंबिस विपक्ष ओम स्पोर्ट मापन या आजच्या दिवसातील चौथा सामना। समीर, चलते हैं मैदान की और बल्लेबाज तैयार है। बैटिंग चॉइस पावर प्ले कवर के क्षेत्र में जाते हुए डायरेक्ट होता तो नजदीकी मामला होता, लेकिन बचते हुए बारंबार मैदान के भीतर एक एक रन के लिए विकेट को दांव पर लगाते हुए प्रदीप जी क्या कहेंगे इस सोच के बारे में? एक रन के लिए आप अपने नामी बल्लेबाज प्रमुख बल्लेबाजों को विकेट को दांव पे लगा रहे हो, इसके बारे में क्या कहेंगे? विकी मुंबईकर हा गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय। बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक, 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 3 शतरक्षक हे आपल्याला शतरक्षणासाठी पाहायला मिळतील आणि जोखीमग्रस्त षटक नक्कीच आव्हान असेल, मात्र त्या आव्हानावरती मात करावी लागेल। ते गोलंदाजाला 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। समीर, बल्लेबाज तैयार, इस बार खराब गेंद थी और लेग साइड की दिशा में चले जाते हुए 4 रनों के लिए ये खराब गेंद थी, इसका यही हश्र होना चाहिए था, 4 रन ही मिलने चाहिए थे और 4 रन अर्जित करते हुए पूरे टोल वसूल करते हुए और 4 रनों के साथ स्कोर बोर्ड पहुंचता हुआ 19 के ऊपर। खराब चेंडू होता, डाव्या एष्टीवरती चेंडू होता, फलंदाज थोडासा सरकला उजव्या एष्टीवरती आणि चेंडू शॉर्ट फाईन लेगला चेंडू चकवा देऊन डीप फाईन लेग सीमारेषा पार करतोय 4 धावांसाठी। 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक 2 कॉलेज एंड कडना विकी मुंबईकर हा गोलंदाज। समीर, मोरी टीम की गाड़ी छूटते हुए बढ़िया रफ्तार के साथ रन बनाते हुए, इस बॉल फुल टॉस की गेंद थी और तोहफा कबूल करते हुए गेंदबाज का बल्लेबाज और जड़ते हुए 6 रन के लिए गेंद बहुत दूर जाते हुए टप्पा खाते खाते और मिलते हुए वर्नियम छक्का। वेरेनियम ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय। क्रिकेटमध्ये फुल टॉस चेंडू म्हणजे खराब चेंडू त्या संधीचा पुरेपूर फायदा उठवताना दिसतोय, सोनं करताना दिसतोय आणि षटकाराच्या साह्याने पाव शतक फलकावर लागतंय ते कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघ। 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात ब्लू थंडर्स गोवा विपक्ष कीर्ती स्पोर्ट मोरे ही लढत आपल्याला पाहायला मिळत आहे। समीकरण येत आहे कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघाला येणारे 27 चेंडू आणि 63 धावांची आवश्यकता। प्रदीप जी, दाद देना चाहूंगा सोच की कीर्ति वॉरियर्स मोरे टीम के, क्योंकि दूसरे ही ओवर में बैटिंग चॉइस पावर प्ले लिया है। आज तक अभी तक इस प्रतियोगिता में किसी भी टीम ने ये बैटिंग पावर प्ले दूसरे ओवर में लिया नहीं था, लेकिन इन मोरे के खेमे की तारीफ करूंगा क्योंकि उन्होंने रणनीति के साथ दूसरे ही ओवर में बैटिंग चॉइस पावर प्ले लिया है। यावेळी चेंडू आपल्याला शरीरवेधी पाहायला मिळाला। खेळायचा प्रयत्न होता, स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र तो प्रयत्न असफल ठरला। सुदैवी ठरतोय डावखुराताचा फलंदाज किरण निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ती विकी याच्या गोलंदाजीवरती। बिल्कुल, दूसरा ओवर प्रगति पथ पर है, बैटिंग चॉइस पावर प्ले है चालू है और 4 ओवर का खेल खत्म हो चुका है। स्कोर बोर्ड पर रन संख्या दिखाई देते हुए 25 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर बढ़िया रणगति के साथ रन बनाते हुए, और सोचना पड़ेगा गोवा के गेंदबाजों को बढ़िया लाइन लेन के साथ गेंदबाजी करनी पड़ेगी, रनों के गति पर अंकुश लगाना पड़ेगा किसी भी हालत में अगर ये मुकाबला जीतना है, क्योंकि इस मुकाबले में आप करो या मरो की स्थिति में हो। यावेळी चेंडू डाव्या एष्टीवरती पाहायला मिळाला। खेळायचा प्रयत्न तर ऑन साइडला अंदाज यावेळी थोडंसं चुकीचा ठरताना दिसतोय तो फलंदाज किरण शिरवलकरचा। चेंडू पायांवरती आदळतोय, धाव घेण्याची तमाम शंका ही समाप्त होताना दिसतंय। समीकरण बदललं जातंय, येणारे 25 चेंडू आणि 63 धावांची आवश्यकता ती कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघाला। समीर, अभी तक विकी इस ओवर में 5 गेंदों में 11 रन खर्च कर चुके हैं, आखिरी गेंद शेष है और एक खराब गेंद पूरे ओवर को खराब कर सकती है, ऐसा क्रिकेट की भाषा में माना जाता है, कहा जाता है। देखते हैं आखिरी गेंद को किस प्रकार से खत्म करेंगे विकी। तैयार है बल्लेबाज साहिल, बढ़िया गेंद बिल्कुल जड़ में डाली, यॉर्कर लाइन गेंद डाली, सही गेंदबाजी, सटीक लाइन लेंथ के साथ गेंदबाजी, बल्लेबाजों को बड़े शॉट के लिए रोकते हुए, वंचित करते हुए, और इसी वजह से मात्र 1 रन मिलता हुआ आखिरी गेंद के ऊपर। 2 ओवर के पतन के बाद स्कोर बोर्ड है 26 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। यशोदा वॉरियर्स
यशोदा वॉरियर्स कलंबिस्ट आणि ओम स्पोर्ट्स मापन या दोन्ही कर्णधारांनी प्रेझेंटेशन बॉक्सकडे या टॉससाठी. वेरेनियम ई ॲडमिशन यांच्याकडनं भव्य रोजगार मेळावा आपल्याला पाहायला मिळतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना नोकरीची सुवर्ण संधी. MIDC कुडा हे ठिकाण आहे आणि दिनांक 21 फेब्रुवारी 2023 दुपारी 3 ते सायंकाळी 6 नाते विश्वासाचे उज्ज्वल भविष्याचे कोकण विकासासाठी एक पाऊल पुढे भव्य रोजगार मेळावा अर्थात या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना ही सुवर्ण संधी की आपण याही संधीचा अवश्य लाभ घ्यावा. बिल्कुल सुनहरा मौका है और इस अवसर का फ़ायदा उठाना चाहिए, क्योंकि रोज़गार के मौका हमेशा नहीं मिलते, नौकरी के मौके हमेशा नहीं मिलते, और वही मौके प्रदान करते हुए हमारा वेरेनियम ग्रुप तो गेंदबाजी की कमाल संभालते हुए तीसरे ओवर के लिए गौरव को अपने गेंदबाजी के माध्यम से गौरवान्वित करना पड़ेगा अपने इस टीम को, क्योंकि ज़रूरत है अच्छे गेंदबाजी की, क्योंकि रन संख्या हुई है 26 रन प्रति ओवर 13 की रफ्तार से रन बनाती हुई कीर्ति स्पोर्ट मोरे की टीम. सामने बल्लेबाज है साहिल. षटक क्रमांक 3 कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं गौरव शिंदे यावेळी सज्ज. चेंडूला टोलवलं जात आहे ते डीप लॉंगा वरती सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षकाचं संभाव्य षटकाराला रोखलं जात आहे आणि नक्कीच आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळेल कशा प्रकारे क्षेत्ररक्षण या चेंडूवरती झालं. रिप्लेमध्ये आपण पाहतोय चेंडूवरती फटका अतिशय सुरेख होता डावकऱ्याचा किरण शिरवलकर. प्रदीप जी, इतना कमाल का फील्डिंग एफर्ट था कि रिव्यू लेना पड़ा है. देखेंगे फिर से ये छक्का है या फिर अच्छा रोका है. यहाँ से देखकर ऐसा लगा था कि अच्छी फील्डिंग हुई, वही निर्णय आता हुआ. बढ़िया फील्डिंग करते हुए हमारे थर्ड अंपायर इसे जायज फील्डिंग बताते हुए रोकते हुए रन अपनी टीम के लिए. ये देखो कमाल का स्ट्रोक था, बढ़िया संपर्क था, ऐसा लगा कि गेंद 6 रन के लिए ट्रैवल कर रही है, लेकिन बीच में आता हुए लॉन्ग ऑफ के फील्डर और रोकते हुए ये देखो स्लो मोशन में बिल्कुल क्या कैमरा वर्क है. देखो गजब का दूध और पानी का पानी. ये देखो बिल्कुल अंदर कोई या ठिकाणी कलंबिस्ट या संघाने टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकून काय घेण्याचा निर्णय घेतला? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. हा निर्णय का घेतला गेलाय? समोरच्या संघाला कमीत कमी धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न करू. मातब्बर असे खेळाडू त्यांच्याकडे उपलब्ध आहे, पण तरीही आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करून त्यांना कमीत कमी धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न करू. किती धावसंख्या तुम्हाला वाटते ती चेजेबल असेल? अपेक्षित 60, 65, 70 ज्या दर्जाचे खेळाडू माझ्याकडे आहेत त्या संघातील खेळाडूंना एकत्रित संघ बांधणी करून मी तो चेस करण्याचा प्रयत्न करेन. शुभेच्छा तुम्हाला. प्रथम फलंदाजी करायची आहे. कितीचं टार्गेट तुमच्या डोक्यात आहे की किती टार्गेट ठेवलं तर त्याचे टार्गेट तुम्ही डिफेंड करू शकाल? 70-75. ओके, थँक्यू. 29 धावा एका गडीच्या मोबदल्यात पाठलाग इथं आपल्याला पाहायला मिळतोय. तो कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघाकडनं 88 धावांचा पाठलाग. षटक क्रमांक 3 गौरव शिंदे गोलंदाजीच्या आक्रमणावर. इस बार बढ़िया स्ट्रोक, गेंदबाज के सिर के ऊपर से तीर की समान सीधा ये शॉट और देख कर जाएगा वेरेनियम चौका. इस बल्लेबाज को कमाल का स्ट्रोक था किरण के बल्ले से. वेरेनियम ब्रँडेड चौकार पाहायला मिळतोय समीर, कारण मिड ऑफला क्षेत्ररक्षक नव्हता. या खाली क्षेत्राचा पूर्णपणे फायदा उठवला. ड्राईव्ह अतिशय सुरेख आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीनवरती पाहिलं. दुसऱ्या टप्प्यात चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. इस बार बाउंसर है. अतिशय सुंदर चेंडूचा टप्पा म्हणावा लागेल समीर. ज्या चेंडूला परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. उत्तर नव्हतं फलंदाज उजव्या हाताचा साहिलकडे आणि निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ती गौरव शिंदेच्या गोलंदाजीवरती. आतापर्यंत 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यात ऑन फील्ड. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. स्क्वेअर लेग पंच उमेश मांजरेकर, त्यांच्या साथीला एम्ब्रेस अल्मेडा ही पंचांची जोडगोळी.
आणि बघावं लागेल की चेंडू प्रमाणापेक्षा जास्त उसळी घेतोय की चेंडू निर्धाव गणला जातोय. तेहतीस धावा एका गड्याच्या मोबदल्यात पाठलाग होतोय. 88 धावांचा गोल्डन स्पॉटवर चेंडू पडतोय. त्यानंतर आपल्याला उसळी घेताना दिसतोय आणि या चेंडूला नक्कीच परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं तर वावकं ठरणार नाही. उत्तर नव्हतं. बघावं लागेल तिसऱ्या पंचांचा निर्णय काय आपल्याला येईल. निर्धाव चेंडू की त्या चेंडूला दंडित केलं जाईल. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट हा मारा पाहायला मिळतोय. गोलंदाज गौरव शिंदे अतिशय सुरेख कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतंय. स्लो ॲक्शनमध्ये अतिशय हाय आर्म ॲक्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. गौरव शिंदेची चेंडूचा टप्पा हा गुड लेंथवरती पाहायला मिळतोय आणि चेंडू पडल्यानंतर उसळी घेताना दिसतोय. फलंदाजाचा जो प्रयत्न होता की चेंडूला हुक करायचा तो प्रयत्न यावेळी निष्फळ ठरला. चेंडू थेट विसावला गेला. तो एसटी रक्षक याच्या हातामध्ये. तेहतीस धावा एका गडीच्या मोबदल्यात आतापर्यंत 2 षटकं. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. मैदानावरती साहिल वांगणकर आणि त्याच्या साथीला किरण शिरवलकर ही जोडी मैदानावरती आणि चेंडू निर्धाव गणला जातोय या मैदानावरती. अर्थात उत्तर नव्हतं. 1 बाउन्सचा इशारा गोलंदाजाला दिला जातोय. तो गोलंदाज गौरव शिंदेला आणि सांघिक धावसंख्या ही 33 धावा एका गडीच्या मोबदल्यात. समीर तो बढ़िया गेंदबाजी मैदान के अंदर दिखाई देती हुई प्रदीप जी. बढ़िया बाउंसर, एक परफ्यूम डिलीवरी कहा जाता है क्रिकेट की भाषा में, वही बॉल दिखाई देता हुआ. अभी तक बढ़िया गेंदबाजी अपने दूसरे स्पेल में है गौरव और 21 रन कर चुके हैं. 4 गेंदों का खेल खत्म हो चुका है. 2 गेंदों का खेल बाकी है. तीसरे ओवर का रन संख्या हुई है 33. साहिल तैयार गौरव का सामना करने के लिए. बल्लेबाज तैयार और यहाँ पर स्लोअर वन डाला और छकाया बल्लेबाज को, जो बड़े शॉट लगाने के इरादे से खड़े थे. बिल्कुल बल्ला ऊपर लेके खड़े थे, लेकिन गेंदबाज ने अपनी जादू दिखाई, अपनी बुद्धिमानी दिखाई, चतुराई दिखाई और छकाया बल्लेबाज को. गौरव शिंदे नक्कीच कल्पकताचा वापर करताना दिसतोय. कल्पकता आणि बुद्धी यांचा मिलाप साधताना दिसतोय. चेंडूला वेग नव्हता, मंद गतीचा चेंडू आणि खेळण्याचा प्रयत्न झाला तो ऑन साइडला निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय गौरव शिंदे याच्या गोलंदाजीवरती. समीर कहीं ना कहीं इस ओवर में रनों के बहाव को रोका है इस गेंदबाज ने. फिर मर्तबा बढ़िया गेंद थी, खींच कर लाया है इसे लेग साइड की दिशा में. कैच होगा लॉन्ग ऑन पर और बिल्कुल कैच पकड़ते हुए बल्लेबाज आउट होता हुआ साहिल. निजी 10 गेंदों में 16 रन बनाकर आउट होते हुए साहिल बढ़िया योगदान देते हुए अपनी टीम के लिए. स्कोर बोर्ड रुकता हुआ 33 के ऊपर. वरेनियम विकेट का पतन होता हुआ. विशाल सेवा फाउंडेशन दुसरा गडी बाद होताना दिसतोय आपल्याला स्क्रीनवरती. उजव्या इष्टीवर चेंडू होता, चेंडूला उसळी होती आणि चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न यावेळी स्क्रीनवरती आपण पाहतोय. रिप्लेच्या माध्यमातून चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला, मात्र फटका मिस टाइम होतोय. चेंडू उंची प्राप्त करतोय आणि त्यामुळे शतरक्षकाला एक साधा सोपा झेल आपल्याला टिपताना पाहायला मिळतंय. दुसरा हादरा बसतोय कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघाला. 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 88 धावांचा पाठलाग करताना हे उत्तर पाहायला मिळतंय कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघाचं. समीर मैच तो बिल्कुल मैदान में चलता ही हुआ, लेकिन प्रदीप जी कैमरा वर्क कितना बढ़िया है. इस तपती कड़ी धूप में आसान नहीं होता ऐसा कैमरा वर्क करना, और वो काम करते हुए कमेंट्री बॉक्स से मैं उनको भी धन्यवाद देता हूँ, क्योंकि इतना कमाल का कैमरा वर्क. और ऑनलाइन जो दर्शक देख रहे हैं उनकी प्रतिक्रिया आ रही है कि बहुत ही मज़ा आ रहा है, आंखों को सुकून मिल रहा है, और मानो कोई अंतर्राष्ट्रीय मुकाबला हम टीवी पे देख रहे हैं, हम मोबाइल पे देख रहे हैं, ऐसा प्रतीत होता हुआ ये कैमरामैन देख के, ये चित्रीकरण देखकर. नक्कीच श्रेय द्यावं लागेल कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण 9 वरेनियम कोकण 9 प्रीमियर लीग 2023 बोर्डिंग क्रिकेट ग्राउंड मैदानावरती चेंडू फळीमधील हे द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतंय. थेट प्रक्षेपण कोकण 9 यूट्यूब चॅनल आणि केबल नेटवर्कवरती आपल्याला हे प्रक्षेपण आस्वाद घेताना पाहायला मिळतोय. चौथी लढत यशोदा वॉरियर्स कोलंबिस विपक्ष ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघ. या आजच्या दिवसातली ही 34 लढत
नाणेफेक जिंकतोय यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट संघ. प्रथम क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी असेल ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघाची. 2 षटकांचा खेळ समाप्त. 88 धावांचा पाठलाग करताना 33 धावा कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघ. टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती किरण शिरवलकर त्याच्या साथीला नवीन फलंदाज यावेळी मैदानात पावलं टाकतोय. अर्थात राजांचा राजा राजा नाटेकर यावेळी नॉट स्ट्राईक एंडच्या दिशेने. षटक क्रमांक 3. बल्लेबाज तैयार. ओ हो, क्या गेंदबाजी, क्या शुरुआत, क्या सटीक लाइन लेन के साथ गेंदबाजी करते हुए टप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर की दिशा में जाते हुए गेंद. ये देखो टप्पा खाने के बाद कैसे कोन बदलकर बाहर जाते हुए गेंद. और ये गेंद खेलना बड़ा मुश्किल होता है. इस गेंद पर बड़े शॉट लगाना, आड़े शॉट लगाना बड़े मुश्किल होते हैं. इसके लिए जब घी जो होता है सीधी उंगली से नहीं निकलता है तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. इसके लिए बल्लेबाज करते हैं रिवर्स शॉट, स्विच हिट की चयन, और इसीलिए आजकल बहुत ज़्यादा देखने को मिलते हैं. इस बार कवर के क्षेत्र में खेलते हुए 1 रन मिलेगा और 1 ही से संतुष्ट होने पड़ेगा. और स्ट्राइक पर आते हुए राजा, जिनको आज अपनी टीम को जिताने के लिए बादशाह बनना पड़ेगा. देखते हैं राजा आज बादशाह वाला काम करके सुल्तान बनकर जाएंगे कि नहीं यहाँ से. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. कॉलेज एंड कडनं विकी बनसोडे हा गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. पहिले 2 चेंडू उजव्या यष्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे रणनीती इथं साफ पाहायला मिळत आहे की फलंदाजांपासून बचाव करण्याचा प्रयत्न हा गोलंदाज विकी बनसोडेचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बचाव करताना कुठंतरी फलंदाज चुकी करेल ही रणनीती आखली जाते. ती क्षेत्ररक्षण करणारा ब्ल्यू थंडर्स गोवा क्रिकेट संघाचा गोलंदाज विकी बनसोडे. समीर, मैं तारीफ करना चाहूँगा गोवा के जो गेंदबाज है, सभी गेंदबाज है सटीक लाइन लेन के साथ गेंदबाजी के. इससे पहले जो भी मुकाबला हुआ था 5 या 4 ओवर तक बांध कर रखा था सामने वाली टीम को, लेकिन आखिरी ओवर में सुनील मालनकर ने ताबड़तोड़ बल्लेबाजी की थी. 1 ओवर खराब था लेकिन उसके बावजूद कमाल की गेंदबाजी दिखाई गई थी. बल्लेबाज राजा स्लो ओवर 1 गेंद, स्लो ओवर 1 में फंसाया. गति से मात देते हुए, अगर तेज रफ्तार से मात दे सकते तो स्लो ओवर 1 के साथ भी मात दे सकते. गति क्षति पहुंचाते हुए यहाँ पर और राजा को रंग बनाते हुए. नक्कीच चेंडू यावी चकवा देताना दिसतोय. राजा नाटेकरला वाटत होतं की चेंडू फुलटॉस प्रकारचा येईल, मात्र शेवटच्या क्षणी कुठेतरी चेंडूची गती कमी केली गेली आणि ज्याला आपण चेंज ऑफ पेस डिलिव्हरी म्हणतो तो मंद गतीचा चेंडू अतिशय कल्पकतेने गोलंदाजी करताना दिसतोय विकी बनसोडे. समीर, बल्लेबाज तैयार. राजा सामने है विकी. इस बार राजा अपनी ताकत दिखाते हुए, हुकूमत जगाते हुए, राजा बताते हुए कि मैं मैदान के ऊपर हूं, मैं क्रीज पर हूं और आपने मुझे छकाया होगा तो एक तेरी तो एक मेरी. नक्कीच शॉर्ट प्लेन पद्धतीचा चेंडू आणि ज्या चेंडूची आतुरतेने वाट पाहत होता राजा नाटेकर, तो शॉर्ट प्लेन पद्धतीचा चेंडू मिळाला आणि चेंडूला सरळ विरकावून दिलं गेलं. ते डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. इस बार इंतजार करके खेले, इस बार रोक के खेले, इस बार कमिट नहीं किया अपने आप को. पिछली गेंद पर जो कमिट किया था तो पहचान गए थे, चहलकदमी किया था, गेंदबाज ने भाप लिया था राजा को और उसके बाद इस बार खुद शांत रहे और आने दी गेंद को अपनी और फिर पाले में लपेट के फेंक दिया उसे डीप स्क्वायर लेग के बाहर 6 रन के लिए. अगली गेंद, इस बार खराब गेंद और ये लंबा छक्का, काफी लंबा छक्का, फाइन लेग के सिर के ऊपर से 6 रन की लहर उठती हुई तूफानी छक्का और राजा के नाम को एक शोभा देने वाला है छक्का. नक्कीच व्हॅरेनियम ब्रँडेड षटकार आपल्याला डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. आणि समीर, जे नावात काही नसतं तुमचे कामामध्ये महत्त्व असतं. एक्शन रिप्ले में देखिए क्या कमाल का कैमरा वर्क है. आंखों से गेंद नहीं दिखाई दे रही यहाँ पर, लेकिन कैमरा में बिल्कुल बराबर पकड़ते हुए, जैसे को पिंजरे में पंछी पकड़ते हैं उसी प्रकार से गेंद को कैमरा में पकड़े हुए हैं. कमाल का कैमरा वर्क. समीर जी, योग्य नियोजन आणि श्रेष्ठ नेतृत्व असलं की हजारो तलवारींचं युद्ध एका वाघ नखांवर जिंकता येतं. बिल्कुल बिल्कुल. बहुत ही मुश्किल काम को आसानी से करने के लिए आपको चाहिए बुद्धिमानी, और बुद्धिमानी के साथ अभी तक गेंदबाजी हुई थी लेकिन हावी होते हुए राजा नाटेकर एक शक्तिशाली बल्लेबाज है, तगड़े बल्लेबाज है, मजबूत कटकाटे के बल्लेबाज है. उनको अगर ऐसी खराब गेंदें मिलेंगी तो अमूमन वो सीमा पार हवा में उड़ते हुए देखेंगे गेंदें. अगली गेंद लेकर विकी, आखिरी गेंद लेकर राजा इस बार लॉन्ग ऑन पे खेलते हुए 1 रन के लिए 1 ही रन मिलेगा. 1 ही रन से संतुष्ट दिखाई देते हुए और इस 1 रन के साथ स्कोरबोर्ड होता हुआ 47 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर जीतने के लिए 12 गेंदे 41 रन.
47 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकं. दुसऱ्या इनिंगमधील 24 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि मैदानावरती समीकरण पाहायला मिळत आहे. येणारे 12 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. या इनिंगमधील 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ बाकी 41 धावांची आवश्यकता. किरण शिरवलकर 8 चेंडूंवरती 18 धावा खेळतोय आणि राजा नाटेकर 4 चेंडूंवरती 13 धावा. या मैदानावरती शर्तीचे प्रयत्न करावे लागतील समीरजी कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघाला हा सामना जिंकण्यासाठी. मात्र विचार केला ब्लू थंडर्स गोवा क्रिकेट संघाला हा विजय खूप त्यांच्यासाठी अति आवश्यक असेल. समीर बिल्कुल बिल्कुल. तो प्रदीप जी ऐसा लगा था कि थोड़ी सी पीछे रहती हुई कीर्ति स्पोर्ट मोरे की टीम, लेकिन राजा ने 2 छक्के लगाए हैं, मैच में वापस लाया है कीर्ति स्पोर्ट मोरे की टीम को, क्योंकि अभी तक ऐसा लग रहा था कि थोड़े से मैच में पीछे रहती हुई, लेकिन राजा ने आकर ऐसी ताबड़तोड़ 2 शॉट लगाए कि मैच में वापस आते हुए अब मात्र जीतने के लिए 12 गेंदे और 41 रन. और 41 रन थोड़े से मात्र ऐसे बोला क्योंकि इस मैदान के ऊपर 41 रन देखते ही देखते हवा हो सकते हैं, देखते ही देखते बन सकते हैं, क्योंकि ये बड़े शॉट का मैदान है, ये बड़े रनों का मैदान है. 12 गेंदे 41 रन, ये ओवर काफ़ी महत्वपूर्ण है. और ये महत्वपूर्ण ओवर लेकर आते हुए चंदन. 12 चेंडू 41 धावा. राजा नाटेकरला प्रयत्न करावे लागतील, फलंदाजी बहरावी लागेल ती कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघाला. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं चंदन तलवार पंचांच्या डाव्या साईडने. ओ हो हवा में उड़ाया है और कहा जाएगी बिल्कुल पाठशाला में जाएगी और पाठशाला सिखाते हुए गेंदबाज को राजा नाटेकर अपनी बल्ले की धार दिखाते हुए. राजा यहाँ पर खूप खराब चेंडू म्हणावं लागेल, कमजोर चेंडू डाव्या एष्टीवरती मिळतोय, फलंदाज उजव्या एष्टीवरती जातोय. रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय चंदन तलवारे हा गोलंदाजीच्या आक्रमणावर आणि उजव्या एष्टीवरनं चेंडूला सरळ विरकावून दिलं गेलं ते डीप स्कोअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. वेरेनियम ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघाला आणि कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघ पोहोचतोय षटकाराच्या साह्याने 53 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रदीप जी मैदान में देखो राजा और तलवार के बीच जंग जारी है और इस जंग में हावी है अभी तक राजा. कहीं ना कहीं चंदन को सेनापति बनके अपना हुनर दिखाना पड़ेगा, अपनी चाल चलनी पड़ेगी और राजा को अगर मात नहीं देंगे तो राजा आपको चितपट करेंगे इस मैदान के ऊपर, क्योंकि राजा रंग में आ चुके हैं. समीरजी चंदन तलवार हा गोलंदाज पाहायला मिळतोय, मात्र चंदन तलवारच्या गोलंदाजीवरती ती धार आपल्याला पाहायला मिळत नाही. गोलंदाज तो मारा बोथट ठरवतोय आणि आपलं वर्चस्व सिद्ध करताना दिसतोय राजा नाटेकर. एक लंबी हाइट के बल्लेबाज है तो उनका आर कितना बड़ा होता है कि थोड़ी सी आगे वाली गेंद उनके लपेटे में आती है और बहुत दूर चली जाती है. और इस बार बाहरी किनारा लगा है, लीडिंग एज लगा है और राजा की पारी खत्म करते हुए तलवार चलते हुए और तलवार से काटते हुए बल्लेबाज की इस पारी को और अंकुश लगाते हुए राजा की पारी पर राजा अपनी 5 गेंदों में 19 रनों की पारी खत्म करते हुए. और गेंदबाज का सेलिब्रेशन, उत्साह देखो, ये उमंग देखो, ये जो जवाब है, आखिरी हंसी गेंदबाज की होते हुए. ये देखो स्लोअर वन डाली, बल्ले का किनारा लगा और पीछे विकेटों के कैच पकड़ा गया और उसके बाद देखो सेलिब्रेशन राजा को आउट करने के बाद, क्योंकि जख्म दिया था पिछली 2 कुछ गेंदों पर, छक्का लगाया था पहली गेंद के ऊपर राजा ने, इसी वजह से वो सेलिब्रेशन, वो एग्रेशन आता हुआ. विशाल सेवा फाउंडेशन 3रा गडी बाद होताना दिसतोय कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघाचा. क्रिकेट म्हटलं की संयम आणि तुकाराम महाराज यांच्या अभंगातील ओळी आठवतायत. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिस जागृतीचा. संयम खूप गरजेचा होता आणि या चेंडूवरती पूर्णपणे चकवलंय, बॅटची कडा घेतली आणि शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक झेल खाली आला. 3रा हादरा बसतोय. 53 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 88 धावांचा पाठलाग करताना कीर्ती स्पोर्ट मोरे. समीकरण येतंय 10 चेंडू 35 धावांची आवश्यकता. बिल्कुल नए बल्लेबाज आशुतोष राजा होते तो मज़ा भी आता, लेकिन अब वो काम आशुतोष को पूरा करना पड़ेगा. लेकिन सामने गेंदबाज चंदन तलवार को धार लगाकर, अपनी गेंदबाजी को धार लगाकर बहुत ही धार गेंदबाजी करते हुए पहले गेंद पे छक्का खाया, वापसी की आखिरी हंसी गेंदबाज की रही और
विकेट निकाला राजा को। देखते हैं अगले गेंद पर क्या करते हैं, सामना कर गया आशुतोष, और आशुतोष आए और गेंद को उड़ाया है लॉन्ग ऑफ की सिर के ऊपर से 6 रन अर्जित करते हुए, और जो काम राजा अधूरा छोड़ के गए थे वो काम शुरू करते हुए आशुतोष वेरनियम छक्का। अतिशय सुंदर फटका म्हणावा लागेल, डीप लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर चेंडूवरती टायमिंग अतिशय सुरेख पाहायला मिळालं, नजाकत सौंदर्य या फटक्यावरती सुरेख पाहायला मिळालं। ते आशुतोष चव्हाण चेंडूला भिरकावून दिलंय डीप लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर। 6 धावांसाठी षटकरच्या साह्याने यावेळी समीकरण बदललं जात आहे। येणारे 9 चेंडू 29 धावांची आवश्यकता। पहले गेंद पे छक्का लगने के बाद राजा को आउट करके सेलिब्रेशन किया था। इस गेंद पे क्या करेंगे तलवार, ओहो हो तलवार की धार, न तलवार की धार से ना गोलियों की बौछार से ये बल्लेबाज डरता है सिर्फ इस चंदन की गेंदबाजी से, क्योंकि छक्का लगाया था, अगली गेंद पे कमबैक किया, ये वापसी करना जानता है। और देखो गिरने में बुराई नहीं है, गिरकर ना उठने में बुराई है। ये गेंदबाज जब जब उसके ऊपर छक्के लगे, बड़े शॉट लगे, वापसी की है, इस ओवर में वापसी दिखाई है। फिर स्लोअर बॉल थी और इस बार चली नहीं चंदन की, स्लोअर वन डाली थी, बिल्कुल ओवर पिच गेंद हो गई थी, मुंह में डाली थी और तोहफा कबूल किया। इस बार आशुतोष ने एक और लंबा छक्का, एक और सुल्तानी छक्का, और गेंदबाज की तलवार की धार को थोड़ा सा कमजोर करते हुए। नक्कीच आशुतोष चव्हाणने ओळखलं होतं चेंडू मंदगतीचा आणि चेंडूला सरळ बाहेर भिरकावून दिलं गेलं। ते डीप लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर वेरेनियम ब्रँडेड षटकर पाहायला मिळतोय। षटकरच्या साह्याने समीकरण जवळपास बरंच वेगळं ठरताना दिसतंय। ओहो हो थोड़ी सी खराब गेंद थी, फायदा उठा नहीं पाए, अंदरूनी हिस्सा लगा बल्ले का, इसी वजह से 1 रन मिलेगा। 1 रन के साथ ओवर की समाप्ति होती है और बची हुई 6 गेंदों के ऊपर 22 रनों की जरूरत होगी। क्या ये 22 रन बनेंगे या फिर गोवा के गेंदबाज रोकेंगे बल्लेबाज को, मोरे के? कुछ भी हो सकता है, क्योंकि ये मैदान के ऊपर ऐसा मैदान है, ये 22 रन 4 गेंदों में भी खत्म हो सकते, नहीं तो 6 गेंदों में भी नहीं भी आ सकते। प्रदीप जी क्या लगता है, कमेंट्री कक्षा में श्याम वाकर जी है, बादल चौधरी जी है, जरा पूछिए उनका हाल क्या है। समीर जी, कोकण 9 पॉवर प्लेचं षटक ज्यावेळी सुरू होतं, ब्ल्यू थंडर्स गोवा क्रिकेट संघ फलंदाजी करत होता, 6 चेंडूंवरती 22 धावा जमवल्या होत्या। तेच कुठंतरी समीकरण इथं पाहायला मिळतंय। 6 चेंडू 22 धावा म्हणजे पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जी फलंदाजी झाली ब्ल्यू थंडर्स गोवा क्रिकेट संघाकडनं, ती फलंदाजी अपेक्षित कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघासाठी, आणि नक्कीच 6 चेंडूंवरती 22 धावा, 2 मोठे फटके या सामन्यामध्ये जिवंत ठेवू कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघाला दुसऱ्या विजयाची नोंद करून देऊ शकतील। मात्र कुठंतरी बचाव करावा लागेल, पहिल्या विजयाची नोंद होईल का या स्पर्धेतील ब्ल्यू थंडर्स गोवा क्रिकेट संघाकडनं? प्रदीप जी अगर सोच विचार किया जाए, देखा जाए तो कागज पे गोवा की टीम जो है बहुत मुश्किल, बहुत तगड़ी दिखाई देती हुई, लेकिन अगर सामने देखा जाए, विचार किया जाए, कीर्ति स्पोर्ट मोरे टीम का तो थोड़ी सी कमजोर दिखाई देती थी कागज पे, लेकिन मैदान के भीतर बिल्कुल मुक्के को मुक्का दिया है, बिल्कुल वार पे प्रतिवार किया है, हल्ले पे प्रति हल्ला किया है और बिल्कुल मैच में बनी हुई है। इसी तरीके से उम्मीदें हौसला बनाए रखना पड़ेगा इस टीम को और इस मैच को जीतना पड़ेगा, क्योंकि दोनों ही टीमों के लिए अहम मैच है। खासतौर पे गोवा की टीम को करो और मरो का मुकाबला है इस टूर्नामेंट में, अपना अस्तित्व बनाए रखने के लिए, अस्तित्व जीवित रखने के लिए ये मुकाबला जीतना बहुत जरूरी है गोवा की टीम को। क्या इन 6 गेंदों में 22 रन बचाकर 2 गुण अर्जित कर सकते हैं गेंदबाज विकी अपनी टीम के लिए? ये तो आने वाला वक्त ही बताएगा। देखते हैं वक्त की गर्भ में छिपा क्या है। कॉलेज एंडकडनं या इनिंगची सांगता इतिश्री करणारे षटक, 6 चेंडू 22 धावा। बिल्कुल बिल्कुल, यहाँ पर एंगल के साथ, कोन के साथ रिप्ले में अगर देखने को मिलेगा तो हम बहुत ही बारीकी से बता सकते हैं क्या कमाल की गेंद थी, कमाल की शुरुआत थी। बाएं हाथ के गेंदबाज थे, ओवर द विकेट गेंदबाजी हो रही है, और जब बाएं हाथ के गेंदबाज ओवर द विकेट गेंदबाजी करते हैं, मुश्किल पैदा करते हैं राइट हैंडर बल्लेबाज को, और वही होता हुआ कमाल की गेंद देखो, जड़ में डाली थी, बाहर डाली थी, और टप्पा देखो, कौन टप्पा खाने के बाद गेंद कितनी बाहर चले गई, शायद ये गेंदबाज परेशान करेंगे, और वही होता हुआ, अनुमान सही होता हुआ, 2 लगातार बढ़िया गेंदें जिनका कोई भी जवाब नहीं। समझ सकता है तो समझ जिंदगी की उलझन को, सवाल उतने भी नहीं आज जितने जवाब मौजूद है, और जवाब ढूंढने पड़ेंगे बल्लेबाज आशुतोष को। बची हुई 4 गेंदों के ऊपर जीतने के लिए चाहिए 22 रन। विकी मुंबईकर अतिशय अचूक टप्पा, अचूक लय प्राप्त करताना दिसतोय आपल्या गोलंदाजीवरती। यावेळी लोअर फुलटाचा चेंडू ऑन साइडला टोलवला जातोय, चेंडू जमिनीला घरंगळत काऊ कॉर्नरला पहिल्या प्रयत्नात सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे। एकेरी धावसंख्येने समीकरण बदललं जात आहे।
येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता। प्रदीप जी, मैंने कहा था कि घी जब सीधे उंगली से नहीं निकलता है ना, तब उंगली टेढ़ी करनी पड़ती है। एंगल के साथ बल्लेबाज गेंदबाजी अगर बाहर निकाल रहा था तो आपके पास स्विच हिट या रिवर्स स्विप के मौके ऑप्शंस होने चाहिए। ऐसे हथियार आपके बल्ले में, आपके भाते में होने चाहिए। और यहाँ पर जड़ में गेंद डाली, एक ही रन बनेगा और शायद यहाँ पर उम्मीदें मुरझाते हुए, चेहरे मुरझाते हुए कीर्ति स्पोर्ट मोरे की टीम की, क्योंकि थोड़े से समीकरण बदलते हुए जीत के 2 गेंदों और 20 रन। इसका 2 गेंदों में 20 रन चाहिए और कहीं ना कहीं गेंदबाज विकी की तारीफ होगी। जिस तरह ये प्रेशर वाला ओवर हैंडल किया है, कमाल के लाइन के साथ शुरुआत किया है। पहले ही गेंद पर हाउस ने परास्त कर दिए थे बल्लेबाज के आशुतोष के, और इसी वजह से पूरा ओवर जो है पक्ष में चला गया गोवा की टीम में। कमाल की गेंदबाजी विकी के माध्यम से। यावेळी सुरेख फटका म्हणावा लागेल चेंडू मधल्या इष्टीवरचा आणि चेंडूला सुरेख झेल टिपला जातोय। खेळ समाप्त होताना दिसतंय। आशुतोष चव्हाण या विशाल सेवा फाउंडेशन गडी बाद होताना दिसतोय, म्हणजे 4था हादरा बसतोय कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघाला। नाममात्र एका चेंडूचा खेळ बाकी आणि आवश्यकता 20 धावा, म्हणजे एखादा चमत्कारच या संघाला वाचवू शकतो। मात्र चमत्कार हे नेहमी प्रयत्न करण्याच्या बाजूने घडत असतात। सामन्यावरती वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या संघाला विजयाची आवश्यकता होती तो ब्लू थंडर्स गोवा क्रिकेट संघ आघाडी घेताना दिसतोय। प्रदीप जी, इस दुनिया में चमत्कार है तो नमस्कार है, लेकिन मुझे नहीं लगता कि इस मैच में गोवा इस अहम मुकाबले में कुछ अभी मूर्खता करने वाला है। कुछ ऐसे मौके देगा मोरे की टीम को वापस आने की मौका देगा, क्योंकि एक गेंद में 20 रन चाहिए ये नहीं मुमकिन है। मैच में सिर्फ औपचारिकता बाकी है। अमूमन कहा जाता है क्रिकेट में भाकित नहीं करना चाहिए, लेकिन चित्र स्पष्ट है, दूध का दूध पानी का पानी दिखाई देता हुआ। एक गेंद 20 रन मुश्किल ही नहीं, नामुमकिन है। जिस तरीके से डाउन को पकड़ना मुश्किल ही नामुमकिन होता है, उसी तरीके से इस मैच को जीतना मोरे के लिए मुश्किल ही नहीं नामुमकिन बनाते हुए ये गेंदबाज कमाल की गजब की गेंदबाजी करते हुए, जादुई गेंदबाजी करते हुए और 2 गुण, महत्वपूर्ण 2 गुण अर्जित करते हुए गोवा की टीम। ढेर सारी शुभकामनाएं। कमेंट्री कक्षा में तब्दीली होते हुए मैं समीर चौहान आप तमाम दर्शकों का कुछ समय के लिए रजा लेता हूं और सभी का धन्यवाद देता हूं। 19 धावांनी विजय संपादन करतोय या सामन्यामध्ये ब्लू थंडर्स गोवा क्रिकेट संघ। ज्या संघाला विजय हा अति आवश्यक होता, त्या पहिल्या विजयाची नोंद करतोय। तर पहिला पराभव